उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आणि लोकसभा संपर्क प्रमुखांच्या सोबत ऑनलाईन बैठका घेत संघटन बांधणीवर भर दिला। या बैठकीत निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेसाठी बूथ स्तरावर नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देश शिंदेंनी दिले। तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याचं आवाहन देखील या बैठकीतून करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला। पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। राज्यभरातील संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेश देण्यात आले असून 43,000 गावांमध्ये पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। निवडणुका नसल्यानं शिंदेंचं लक्ष आता संघटन वाढीकडे असून पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः घेणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात लवकरच मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घ्यायला पक्षानं सुरुवात केली। अनेक शहरांमध्ये महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे। तर महानगरपालिका निवडणुकीत गंभीरपणे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याची देखील तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 53 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेत। काल उमेदवारांनी त्यांची छाननी झाली। 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे। राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरचे आहेत। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। एकूण 55 जणांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। काल छाननी झाली आणि जे आहे ते 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। म्हणजे आता एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत। आज आणि उद्या निवडणुकीचे माघार घेण्याची जे आहे ते अवधी असणार आहे। त्याच्यामध्ये किती लोकांचे जे आहेत ते किती उमेदवार माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीकडून आवाहन केलं जाते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मात्र शंका आहे। तरी राष्ट्रवादीचे प्रयत्न जे आहेत ते सातत्यानं सुरू आहेत। तर काँग्रेसची मनधरणी राष्ट्रवादी बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचचीच भूमिका पाहायला मिळते। काँग्रेससोबत महाविकास आघाडीतील संबंध आपले चांगले राहावेत, आघाडी म्हणून आपण काँग्रेससोबत आहोत हे एक प्रकारे दिसावं असा प्रयत्न ठाकरेंची शिवसेना करते। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना सुनीता पवार यांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पुढे राजकारण केलं। त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे। याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तसंच सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ते सर्व काही प्रयत्न करेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा आणि पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। दरम्यान काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांना जोर चढला आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय अंतिम असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। तसंच आम्हाला कुठल्याही नेत्याचा फोन आलेला नाही असा दावाही सकपाळांनी केला। एकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठेही गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्रपक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय।
पार्थ पवार उद्या राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत। या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील। दरम्यान या सोहळ्यासाठी सर्व नेते आज रात्री दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून भाजपमध्ये घर वापसी केली। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती। मात्र आता पुन्हा ते भाजपात डेरे दाखल झालेत। त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला। मुंबईत आज समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। मीरा भाईंदरकरांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर काशीगाव मुंबई मेट्रो 9 मार्गाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। आजपासून ही मेट्रो सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दहिसर काशीगाव या मार्गाची मेट्रो 7ची जोडणी झाल्यानं अंधेरीपर्यंतचा प्रवास आता अधिक जलद गतीनं होणार आहे। याआधी दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्यानं 30 ते 45 मिनिटांचा होता। मात्र आता मेट्रोमुळे तोच प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटात पूर्ण होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, तसंच प्रदूषणातही घट होण्याची शक्यता आहे। चांगलं वाटतं ॲक्च्युली। आम्ही डबल मारायचं दहिसरला उतरून मग आनंदनगर कधी कधी आता ट्रॅफिक ते चेकनाकीचं ट्रॅफिक स्किप होतोय ते बरं झालं। आता कन्व्हिनियंट झालं बुंदवली वन वे आपल्याला ट्रॅव्हल करता येईल, वेळ पण कमी होता आपला। मग बस से ट्रैवल करते थे एंड आफ्टर दैट ये फैसिलिटी आई तो हमारे लिए बहुत अच्छा, गवर्नमेंट ने बहुत अच्छा काम किया और जल्दी से जल्दी आगे का भी टप्पा चालू करने का इनका वादा है। उसके लिए भी हम वेट कर रहे हैं कि सबको प्रॉब्लम खत्म हो जाए। थैंक यू। ये बहुत कन्वीनियंट हो जाएगा, स्पेशली लेडीज़ लोगों के लिए जो विराट में अब तक ट्रैवल कर रहे थे, बहुत दिक्कत होती थी। ये मेट्रो से बहुत सुविधाएं आसान हो जाएगी। थैंक यू। बेस्टच्या ताफ्यात लवकरच 2,500 नवीन बस दाखल होणार आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल। केंद्र सरकारच्या उपक्रमातून सुमारे 1,500 बस मिळणार असून उर्वरित बस कंत्राटदारांकडून उपलब्ध होतील। सध्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरा असलेला ताफा यामुळे अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। येत्या काळात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची संख्या 3,500हून अधिक होईल। एकूण ताफा 5,000वर जाईल, तो 7,000पर्यंत देण्याचा प्रशासनाचा मानस आहे। एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक इम्पॅक्ट वर्ध्यात दिसून आला। काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रकरण आणि त्या संदर्भातील वेगवेगळं कारण देखील पुढे आणलं होतं। सेलू शेकापूर गावातील प्रीतम पवार नावाचा मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेकडून गेली 2 वर्ष टीसी मिळत नसल्यामुळे शाळा बाह्य ठरला होता। एबीपी माझानं प्रीतम पवार गेले 2 वर्ष शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असून शिक्षणापासून वंचित असल्याचं वास्तव दाखवल्यानंतर चंद्रपुरातील संबंधित आश्रम शाळेनं प्रीतमच्या शेकापूर येथील घरी टीसी आणून दिला। त्यानंतर प्रीतमच्या आईवडिलांनी लगेच शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रीतमचं ॲडमिशन केलं असून 2 वर्षांपासून खंडित झालेला प्रीतमचा शैक्षणिक प्रवास पुन्हा सुरू झाला। सध्या प्रीतमला शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत 3रीच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे। प्रस्तावित अमरावती परतवाडा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी 50हून अधिक झाडं तोडण्यात आली। ही झाडं 100-125 वर्ष जुनी आहेत। न्यायालयानं मार्गाच्या दुतर्फा असलेली जुनी झाडं तोडू नये असे आदेश दिले होते। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतलं आणि ही जुनी झाडं तोडू नयेत असे निर्देश संबंधितांना दिले होते। मात्र 5 वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम पुन्हा सुरू करून मार्गावरील 50च्या वर झाडं तोडल्याचं समोर आलं। गेल्या 2020 पासून तर आसपासच्या तारखेपर्यंत हे PIL जे दाखल आहे ते केस कोर्टाच्या बोर्डावर लागलेली आहे। बोर्डावर केस लागली असताना सुद्धा यांना अधिकारी वर्गांना वर्क ऑर्डर द्यायच्या अगोदर कळलं का नाही का बा 300 झाडाचा आपण बळी घेऊन राहिलो। विकासाच्या आम्ही विरोधात नाही आहे, विकास करा, पण झाडे वाचूनही पर्यावरणाचा समतोल राखूनही विकास होऊ शकतो। गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर मुंबई पालिकेनं मोठी कारवाई केली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी झोपड्या वाचवण्यासाठी स्थानिकांनी कारवाईला जोरदार विरोध दर्शवला। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।
नाशिकच्या कळवणमध्ये अतिक्रमणाविरोधात प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली. मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई केली. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून काही ठिकाणी विरोधही पाहायला मिळाला. दरम्यान पुढील 2 दिवसात पुन्हा मोजणी करून कारवाई अधिक वेगानं राबवली जाणार आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर प्रशासनानं मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. अनधिकृत LED मासेमारी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. रात्रभर समुद्रात गस्त घालून 6 बेकायदेशीर LED बोटी पकडल्या. या बोटींकडून एकूण 30 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून जनरेटर, हाय डेन्सिटी LED दिवे आणि बॅटरीसह सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समुद्रातील अवैध LED मासेमारी विरोधात ऑपरेशन क्लीन सी मोहीम राबवत मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाईचा धडाका लावला. जयगड ते दाभोळ दरम्यान सलग कारवाईत अनेक नौका पकडण्यात आलेल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर नो मर्सी धोरण राबवलं जात आहे. जयगड परिसरात 3 नौका रंगेहात पकडण्यात आल्या तर मिरकरवाडा, गणपतीपुळे आणि गुहागर दाभोळ दरम्यान अवैध मासेमारी करणाऱ्या नौका देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 25-15चा ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी 6,67,000ची लाच घेताना विलास लाडला ACBनं अटक केलेली होती. न्यायालयीन कोठडीत हजर झाल्यानंतर त्याचा जामीन अर्जही दाखल करण्यात आला असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे. पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार पडळकर, संजय जगताप यांच्या उपस्थितीवेळी बाईक रॅली काढण्यात आली. मात्र पुण्यात खडीमशीन चौकात येण्याआधीच पडळकरांची रॅली अडवण्यात आली. पुरंदर तालुक्याच्या भिवरी गावातील बोबदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पडळकरांसह इतर आंदोलकांनी केली. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात आचिर्णे गावात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आणि एकाचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी झाला. ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीला गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाला. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. गोळीबार नेमका कशामुळे झाला, अपघात की अन्य काही कारण आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मुंबईतील कांदिवलीत महावीरनगर परिसरात देसी नास्तो या दुकानाचा फलक गुजराती भाषेत होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली. मनसे चारकोप विधानसभा प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं दुकानदाराला नामफलक मराठीत करण्यासाठी निवेदन देण्यात आलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठीला प्राधान्य देण्याचा इशारा देत नामफलक तात्काळ बदलण्याची मागणी केली. दुकानदारांना 7 दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचं आश्वासन दिलं. भिवंडीतल्या माणकोली पुलावर धक्कादायक प्रकार घडला. काही जण 4 चाकी आणि दुचाकीवर स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. यात 3 तरुण एका दुचाकीवरून जात होते. यावेळी एका दुचाकीनं चालवणाऱ्यानं तरुणाचे डोळे बंद केले. संपूर्ण प्रकार हा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणानं 5 लहान मुलांना दुचाकीवर बसवून धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तरुणानं बुलेटच्या टाकीवर 2 मुलांना बसवलं तर सीटवर आणखी 3घांना बसवून बेफिकीरपणे प्रवास करत होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. अकोला जिल्ह्यात अकोटमधला एक धक्कादायक व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला. देशाचं भवितव्य असलेली 10 ते 12 वर्ष वयोगटातली मुलं नशेच्या आहारी गेल्याचं भीषण वास्तव या व्हिडिओतून समोर आलं. अकोट शहरातील इंदिरानगर भागात 10 ते 12 वर्षाची मुलं ही सिगारेटमध्ये गांजा भरून ओढत असल्याचं दिसतंय. अकोला जिल्ह्यात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी गांजा अगदी सर्रास आणि सहजपणे मिळत असल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचा आमिष दाखवून पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. 54 कोटींच्या परताव्याच्या आमिषाला बळी पडत त्यांनी तब्बल 12 कोटींहून अधिक रक्कम गमावली. हडपसर परिसरातील या प्रकरणात 11 दिवसात 8 वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.
सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात दाभोळी ते थेट घराच्या स्वयंपाकघरात बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक दृश्य समोर आली. दाभोळीच्या कोऱ्याची वाडी इथे विवेक जोशींच्या घरात हा बिबट्या येऊन बसल्यानं ग्रामस्थांची भंबेर उडाली. त्यानंतर तात्काळ घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं. मात्र हा बिबट्या जखमी अवस्थेत होता. वनाधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला जेरबंद केलं. गोवा राज्यातील पेडणे तालुक्यात मोपा परिसरात ओंकार हत्तीनं सध्या धुमाकूळ घातलाय. ओंकार हत्ती मोपा परिसरात असून निवासी भागांमध्ये फिरत असल्यानं स्थानिक चिंतेत आहेत. ओंकारनं मोपा परिसरात लोकवस्तीत जाऊन घराघरात तो फिरतोय. त्यामुळे हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे. सिंधुदुर्गातील दोडा मार्गाच्या तिलारी खोल्यातील मोर्ले गावात तब्बल 15 फूट लांब किंग कोब्रा आढळून आला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. सापाच्या रेस्क्यूचा थरार पाहण्यासाठी गावातील नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. छत्तीसगडमधील नूतन चौकात 2 बैलांची झुंज झाली. यावेळी झुंजणाऱ्या बैलांनी अचानक एका तेलाच्या दुकानात धडक दिली आणि सर्व वस्तू तोडफोड करून नासधूस केली. दुकान मालक स्वतःच्या जीवाचा बचाव केला आणि त्यात तो यशस्वी झाला. मात्र त्याच्या दुकानाचं मोठं नुकसान झालं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. हवामान बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाल्यानं 1 डझन हापूससाठी 1000 ते 1200 रुपये इतके मोजावे लागतात. परिणामी पर्यटकांसाठी आकर्षक असलेला हा आंबा आता फक्त श्रीमंतांच्याच ताटात राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये क्विंटल मागे 1000 रुपयांनी घसरण झाली. हळदीच्या बाजारात 2 दिवसापूर्वी हळदीला 15,000 रुपये क्विंटल भाव होता. मात्र आता 14,000वर भाव आल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. भावात घसरण झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय. केदारनाथ मंदिरात गेल्या 20 तासांपासून सुरू असलेल्या संततधार बर्फवृष्टीमुळे यात्रेच्या तयारीला खीळ बसली. मंदिराचे जे दरवाजे आहेत ते उघडण्याची तारीख जवळ आली असली तरी बदलणारं हवामान आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसमोर एक आव्हान उभं करतात आहे. काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली. बर्फाच्या चादरीनं परिसराचं नैसर्गिक सौंदर्य वाढवलं. मोठ्या संख्येनं पर्यटक आकर्षित होत आहेत. संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झालाय. त्यामुळे पर्यटक सुंदर अशा दृश्यांचाही आनंद घेत आहेत. बर्फात अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते बंदिस्त करतायत. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीच्या आदिवासी जिल्ह्यात जोरदार हिमवृष्टी झाली. हवामान विभागाकडून या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. उंच ठिकाणी हिमवृष्टी तर सखल भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली. रोहतांगमधील अटल बोगद्याजवळही जोरदार हिमवृष्टी झाली. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात हिमवृष्टी झाली. तापमान घसरलं. यमुनोत्री गंगोत्री मंदिरावर बर्फाची चादर पाहायला मिळाली. काश्मीरच्या पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये हिमवृष्टी झाली. सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळाली.